उत्तराखंड मधील हे ठिकाण इतकं सुंदर का आहे माहितीये? इथले छोटे छोटे रस्ते, त्याच्या कडेला असलेली हिरवीगार झाडे, डोंगरावर उतरलेले ढग आणि त्याच्या कुशीत वसलेल्या इमारती. चला तर मग तुम्हाला दाखवतो उत्तराखंड मधील हे सुंदर ठिकाण. संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि आम्ही पोहोचलोय मसुरी मध्ये. आणि इथे थंडी खूप जास्त आहे. जवळपास आत्ताचं टेम्परेचर असेल 9-10 डिग्री आणि रात्री जवळपास इथलं टेम्परेचर जातं 4 डिग्री पर्यंत. हे बघा, तोंडातून माझ्या आताच वाफा निघायला लागल्यात. प्रवास थोडा थकवणारा होता, पण इथली थंड हवा आणि वाइब्स अगदी वेगळीच. हॉटेलवर आलो, पटकन फ्रेश झालो आणि मग ठरवलं रात्री मसुरी एक्सप्लोर करायचं. आम्ही आहोत मसुरी मधल्या पोलीस चौकीला आणि पोलीस चौकीच्या बाजूनेच हे बघा इकडे आहे मॉल रोड. खालून आपण ऋषिकेशवरून आलो आणि हा आहे मॉल रोड. रात्रीची मसुरी म्हणजे वेगळीच जादू आहे. लाईट्स, थंड हवा आणि फुल वाईब. आम्ही मग मॉल रोडवर फेरफटका मारायला सुरुवात केली. छोटे छोटे शॉप्स, लोकल आयटम्स. फिरताना टाइम कसा गेला कळलंच नाही. मॉल रोड मसुरीला आहेत आम्ही आणि मागे बघा रात्रीचे 9 वाजलेत आणि सीन बघा अच्छा कसला भारी नजारा आहे. वॉक टू मॉल रोड. आणि ऑब्विसली स्ट्रीट फूड ट्राय केल्याशिवाय ट्रिप कंप्लीट होत नाही. सगळ्यात आधी घेतलं गरमागरम मलाई दूध, मग क्रिस्पी जिलेबी, त्यानंतर हॉट मोमोज परफेक्ट थंडीमध्ये. पण हायलाईट होती एकदम वेगळी डिश, इथला लोकल मल्ली फिश. आम्ही तो AFC तंदूरमधून पार्सल केला. मसुरी मॉल रोड. आम्ही ऑर्डरची वाट बघतोय. आमची ऑर्डर अजून रेडी होतीये. इकडे बसायला काहीच नाही आहे. असं स्ट्रीटच्या बाकड्यांवर बसलोय. असं एकच दुकान दिसलं आम्हाला जिथे फिश मिळतो. AFC तंदूर मॉल रोडला आहे. तिथे तुम्हाला फिश खायला मिळेल. ऑर्डर रेडी झाली आणि थोडं पुढे चालत गेलो तर हा माणूस रस्त्यावर डान्स करताना दिसला. मग थोडा वेळ त्याचा डान्स बघत बसलो. थंडी खूपच भयानक पडली होती. मग ह्या शेकोटीचा शेक घेऊन आम्ही पुन्हा आमच्या हॉटेलवर आलो. तेव्हाचं टेम्परेचर होतं 5 डिग्री. आता वेळ आली होती तो पार्सल केलेला मल्ली फिश खाण्याची. वा, कसला भन्नाट दिसतोय ना मल्ली फिश. चांगली आहे, मस्त टेस्ट आहे. तंदूर मस्त लागते त्यातला. असा होता आमचा मसुरीतला पहिला दिवस. थोडा थकवा पण त्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट. आता पुढे अजून खूप एक्सप्लोर करायचंय. तर पुढच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत मसुरीतील अजून ब्युटिफुल स्पॉट. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.